आज ना एसीची सर्व्हिसिंग करायची आहे. एक फ्रीजची बॉटल काढली ना बाहेर हव्यात ठेवली तर वरतून मॉइश्चर निर्माण होते. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सगळी कामं आटोपली आणि आज ना एसीची सर्व्हिसिंग करायची आहे. 2 वर्ष झाली हा एसी घेऊन, म्हणजे ह्या रूमचा एसी घेऊन 2 वर्ष झाले. तर त्याचं ना थोडं कूलिंग ना तो कमी करतो, म्हणजे जशी पाहिजे तशी रूम थंड होत नाही. तर 2-3 दिवसापासून आम्ही दुकानामध्ये फोन करत आहे. तर शेवटी ते आज येणार आहे. तर म्हटलं लवकर लवकर कामं आटोपली आणि आज आता त्या एसीची सर्व्हिसिंग करणार आहे. तर चला मग मी दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ना कूलरचा आवाज येत असेल, कारण का गरमी इतकी आहे. तर आता हॉलमध्ये कूलर चालू आहे, तर कूलरचा आवाज येत आहे. तर चला, आले ते एसी सर्व्हिसिंग करणारे. तर आधी ना आम्ही ही मच्छरदाणी काढून घेतली आणि बेडशीट तशीच ठेवली, कारण की बेडशीट खराब झाली तरी धुळीनं धुता येते, पण ती जी गादी आहे खाली ती नसती धुता आली, म्हणून मी ते तशीच ठेवली. आणि आता एसीची सर्व्हिसिंग कशी करणार आहे आणि त्याच्यात कुठली कुठली माहिती ते तुम्हाला देणार आहे, महत्त्वाची माहिती देणार आहे. तुम्ही नक्की खरंच व्हिडिओ नक्की बघा. आता आधी ना त्यांनी हा आउटडोर जे असते ना ठेवलेलं युनिट, आउटडोर युनिट, ते पाण्याने म्हणजे पाईपाने छान असा स्वच्छ धुवून काढला आणि मग आता ते एसीची आतमध्ये येऊन छान अशी सर्व्हिसिंग करणार आहे आणि तुम्हाला माहिती पण देणार आहे. अशी माहिती आतापर्यंत कोणीच नसेल दिली. साफसफाई केली ना अर्धी. अच्छा, ही आहे का ती मशीन? व्हॅक्यूम नाही, आतमधली धूळ साफ करायची मशीन आहे. आइए. याच्यानं काही हे होत नाही ना, असं सांग ना, पाल राहते म्हणून मागं रेती सांडवते. हो, ते एसीच्या मागे आहे ना. हो ते आता नाही करायचं, आपला एसी नवीन आहे. हो तेच ना. हो 1 वर्ष झालं आहे. नाही, 2 वर्ष. आता यावेळेस 2 वर्ष. हो, नवीन असं जास्त यूज नाही करत ना. नाही नाही. हो, ते एसी सर्व्हिसिंग केव्हा करायची? हां. ते एसी सर्व्हिसिंग मिनिमम 5 वर्ष झालं. मग आता हे करून राहिलो, हे आपण काय करू आता? साधी सर्व्हिसिंग, साधी सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग म्हणतात. अच्छा अच्छा. ड्राय सर्व्हिसिंग मध्ये आउटडोरला धुतला जाते, हां, इनडोरला फ्लोअरनं साफ केला जाते. अच्छा. आणि जे जेट पंप सर्व्हिसिंग असते, जेव्हा पूर्ण कॉईल मातीने पॅक झालेला आहे, डस्ट वगैरे पॅक झालेला आहे, नवीन एसी असल्यावर जेट पंपची सर्व्हिसिंग करायची गरज पडत नाही. नवीनच आहे याची याने केलं तर ते दुसऱ्या सांगितलं खराब होते. नाही, हो जेव्हा एसी खूप खराब होतो तेव्हाच ती सर्व्हिसिंग करत असते, है ना? तेव्हा म्हणजे जे- मशीन मध्ये मग आता मी पूर्ण तुम्हाला खोल खाल. दाखवतो. हां, केव्हा करायचा मी दाखवतो तुम्हाला. जशी काही हे कॉईल आहे आपली वाली, हां. हे कॉईल पूर्ण अगर मातीने पॅक झालेली आहे, हा, पाल घुसते त्याच्यात ना, ते रेती सांडवते, त्याची रेती खाली पडते मग. म्हणजे हे जसं काही घाणेरडा म्हणजे एकदम मातीने पॅक होऊन जाते, थंडावा येऊन नाही राहिला. हम्म. त्याच्यानंतर हा एक आहे ब्लोअर, जिथून हवा येते. ठीक आहे, हम्म. ते ब्लोअर आहे जिथून हवा येते. तो ब्लोअर अगर बंदा मातीनं पॅक झालेला आहे तेव्हा जेट सर्व्हिसिंग करायची. अगर जेट सर्व्हिसिंग करायची आहे तुम्हाला तर काय, जसं आता आपण असं आता आउटडोर धुतला आपण, हम्म. फक्त याले धुवाच आहे. पंपाने घ्यायचा प्रेशर मारून जसा झाला का, अच्छा. तुमची चार्जेस एक्स्ट्रा जाणार ना. 800-900 रुपये, कोणी 700 रुपये घेते. 700 रुपयात असंच होऊन जाते. चांगली सर्व्हिसिंग करायची आहे. जेट सर्व्हिसिंग काय, चांगली सर्व्हिसिंग फोम सर्व्हिसिंग, फोम मारून ते मेन सर्व्हिसिंग झाली. फक्त पाणीनं मारणं पंपानं ते मेन सर्व्हिसिंग नाही झाली. घाणेरडा काढासाठी ज्याला कपडे धुतो तर काही आपण डिटर्जंट टाकतो ना, याचे घाणेरडा काढासाठी फोम येते, ते मारून धुवायला. जेव्हा हे होऊन जाते. आता सर्वच कोणी युट्यूबवर पाहून राहिले आहे, पाणीनं धुवून राहिले आहे, तर सर्व काही थेस म्हणून राहिले थेस म्हणून राहिले. आहे. आम्ही डायरेक्ट म्हणतो अगर तुम्हाला थे धुवायचं आहे तर ते आम्ही करत नाही. त्याच्यात रिक्सी काम आहे. हां, पंपानं रिक्सी काम आहे. इथे पीसीबी आहे, मोटर आहे. तुम्हाला जेट पंपची सर्व्हिसिंगची गरज नाही ना, तुम्ही करून राहिले. अगर त्याचा पाणी थोडासा तिकडे उडला, पीसीबी खराब होऊन जाते, मोटरही खराब होऊन जाते. अगर एखादी उडलं तर, कारण की कसा हे क्लिअर असते ना, जसं आपण प्रेशरनं मारतो तर आरपार प्रेशर जाते क्लिअरली. घाणेरडा असलं तर घाणेरडा काढासाठी
आवाज वाढवत स्वतःच कॅप्चर करते ना. हो. हो नाही सर्व तर नाही, तुम्ही एवढं सांगितलं ना तेवढं सगळं होतं. नाही बरोबर आहे ना, लोकांना माहिती पण दिली पाहिजे ना थोडी. मी ते आमचं आपल्या customer voice वर आहे. राहते. तुम्ही हे स्वतः जाडी काढून साफ करू हो, शकता. हो. नाही 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 काही नाही करा, सर्व कस्टमर करते. हो. बाकी अगर तुम्ही ना ठीक आहे का कोणता माणूस अगर नाही आला टाईमवर जसं हे जाडी अगर एअरनं पूर्ण डस्टनं ब्लॉक झाली हो. तर तुमचा एअर सर्क्युलेट जे येऊन राहिला इथं ते स्लो होऊन पण त्या काढून लावता आल्या पाहिजे ना. इझीच आहे ना. जसं आता काढला ना मी हे 2 घाचे दिसून राहिले साईडचे, हम्म. त्याच्यात असा टाकून देतो डायरेक्ट जाते, ओढून काय डायरेक्ट नाही. ते ज्याला जमते त्यानंच करायचं, नाही तर असं फालतू आवश्यकता खराब नाही. नाही. त्यासाठी नाही ते समजून येऊन लोकांना राहिला तर मग तुमच्यावर डिपेंड आहे सर्व काही. हम्म. नाही ते आले ते तसेच म्हणे पण खोलावरती नाही फिट झाले ना म्हणजे हे झालं तर नाही नाही इझी आहे. दादू तू इकडे. मला हे मला मी इथं बसतो. अच्छा. डायरेक्टली जाते. त्याला नाही त्याचाच बनवलेला आहे. हो. बंद करून ना बरं टीव्हीचा आवाज. हर्षकडून घेतलेला एसी आहे का दुसऱ्याकडून? हो नाही हर्षल जास्त घालायचं नाही तुमच्या एसी नाही. जास्त खराब नाही म्हणते आपल्या एसी. हो पण ती पाल घुसते ना, ती ना रेतीच खूप पाडते त्याच्यातून. मग एसीच्या ह्याच्यातून ना रेतीच खाली सांडते. कारण आहे कापू हा. मागं तुम्ही काय केलं आहे मागे सिमेंटानं पॅक करून टाकला आहे रेतीनं. हो, तर त्यांनी नाही का सिमेंटने पॅक करायला लावला, आणि ह्या बेडरूम मध्ये लावला ना आम्ही, तर ते पीओपी न करायला लावला. पीयूपीनंच करायला लागतं. हो का? त्याच्यासाठी हा. उद्या चालून आपल्याला एसी खोलायचा आहे, हा. काही प्रॉब्लेम असला किंवा कुठं ट्रान्सफर करायचा आहे तर इझिली निघते. अच्छा. हे रेती धरून घेते. हा हा हा. खूप त्रास जाते. हो, तर इकडे त्यांनी पीओपी मध्येच करायला सांगितलं आम्हाला. हेच वे सिमेंटला बुजवणारे कोण? हे सिमेंटला छद्र पप्पा. नाही तर का. अच्छा, मला वाटलं हेच त्याने का. जसं सांगितलं तसं त्यांनी इकडल्या वाल्यानं पीओपी मध्ये करायला सांगितले, म्हणजे पाईप आम्ही जेवढी एसी लावतो हम्म. तेवढाही पीयूपी मध्येच पॅक हो, कारण कधी पाईप वगैरे खराब झाला तर तो इझिली निघते म्हणते इझिली बा. निघते. एसी काढायचा राहिला इझिली निघते. हा ड्रेन पाईप आहे आपला आला हो. तो सडून जाते काही वर्षानंतर, हो. कडक होऊन जाते ना, मग तुटते, प्लास्टिक असते, तर ते चेंज करायला इझी जाते. म्हणजे इथून आउटडोर खोला लागते तर इथूनच टाकायला लागते ना सर्व. मग तेवढी जाण्यासाठी तेवढा फोडणार, त्याच्यामुळे दुसरा अगर दुष्परिणाम झाला तर एसीला पाईपाला सर्व बघा. दादू इकडे. गेट पण सर्व्हिसिंग म्हणजे का आता निघाली आहे. 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष झाले. असं का? त्याच्या अगोदर अशी साधी सर्व्हिसिंगच चालू होती. हम्म. आता याचं कारण आहे का डस्ट आता खूप झालेली आहे. हो. लोक आता कसं कंटिन्यू 12 महिने एसी चालवतात, तर त्यांना जेट पंप सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे, कारण की ते 12 महिने एसी चालते. तर डस्टही तेवढा उडते ना मग तो. म्हणून त्याला आता जेट पंप सर्व्हिसिंग म्हटलं जाते, याला ड्राय सर्व्हिसिंग म्हटलं जातं. नाही हे बाजूवाल्यांनी केली सर्व्हिसिंग तर ते त्यांनी म्हणे पूर्ण म्हणजे ते वापरलं म्हणे पाईप. पंप. हा पंप आणि खूप गर्दी होती म्हणे. तर त्याच्यात डस्ट होता, हा. त्याच्यात डस्ट असल, हा, म्हणून आपल्या ह्याच्यात काही डस्ट आहे का? नाही, नाही. मी म्हटलं म्हणून मी तुम्हाला फोनवर का म्हटलं विचारलं हो, किती वर्ष झालेले आहे? आता जास्त वर्ष झाले असतील मी तुम्हाला सुद्धा म्हटलं असतं आता ज्याला जेट पंप सर्व्हिसिंग करावं लागतं. झाला तिकडे.
व्हायचं. 2 मिनिटं ते ड्रेन क्लिअर आहे का बघू द्या ना मला, जरा ते पाणी बाहेर निघते ना. ते तसंच म्हणत होते. चांगलंही काम आहे ना दुष्परिणामी आहे, ते सर्व काही बघावं लागते त्याच्यात. कोणी नवीन असला ना तर एसीचा धिंगाणा करून ठेवून देतो बरं. हो. कारण की इथं मोटर आहे, इथे PCB आहे, अंदर अजून मोठी PCB आहे. त्याच्यात अगर पाणी गेला थोडंसं उडलं उडलं ते खरं. कम्प्युटर जेव्हा जेट पंप सर्व्हिसिंग करावं लागते तर कवरिंग त्याचा प्रेशर प्रॉपरली त्या रूटनं मारा लागते. एसी चालू असताना पंखा चालू नाही करायचा, आपण पंखा चालू ठेवता. पण आता जेवढा इंजिनियर लोक म्हणतात की AC नुसता चालू ठेवला तर फक्त तिथल्या तिथेच तर हवा खेळत नाही, फॅन जर ठेवला चालू तर हवा खेळती राहते ना. हे गलत हा? हे गलत. भरपूर इंजिनियर लोकांचं म्हणणं आहे तसं. कोणते इंजिनियर, कायचे इंजिनियर नाही इंजिनियर जे AC बनवणारे आहेत ते. पॉसिबलच नाही. एसी बनवणारे इंजिनियर म्हणणारच नाही का तुम्ही पंखा नाही नाही, पण मी भरपूर जणांचं ऐकलं ना की पंखा चालू ठेवा म्हणजे कुणाचं? हवा भरपूर लोकांचे व्हिडिओ पाहिले मी, हवा खेळती राहते रूमभर. हे स्विंग आहे, ठीक आहे. हम्म. एअर सर्क्युलेट चारही ठिकाणी जासाठी. तसं आम्ही नाही बरं का? ठेवत. हा तर गलती कोणाची झाली? हा ते आहे. आपली झाली. कारण की तुम्ही स्टेबल ठेवता आणि याच्या साह्यानं तुम्ही एअर पसरवता. पण याचा एअर या एसीला इथं कॉईलला लागला, हे कॉईल दिसून राहिली इथं, त्या कॉईलवर येते कूलिंग. तेच आपला ह्या ब्लोअरच्या साह्याने आपल्याला ओढून इथं थंडावा देते. याचा एअर त्या कॉईलला अगर लागला तर ते काय म्हणणार मॉइश्चर. एक फ्रीजची बॉटल काढली ना बाहेर हव्यात ठेवली तर वरतून मॉइश्चर निर्माण होते, कारण की अंदर थंडावा आहे ना त्याच्यावाल्या. बरफच बनलेला असेल तर वरतून मॉइश्चर निर्माण होणार ना. तसं त्याच्या कॉईलच्या अंदर जे कॉईल लावलेली आहे त्याच्या अंदर गॅस आहे थंडी, तेव्हाच थंडावा निर्माण होऊन राहिला. आणि याची हवा त्याला लागली तर पाणी मॉइश्चर करतो वरतून निर्माण होणार, पाणी बनणार, ते कुलिंगचा पाणी बनून जाणार. म्हणजे जेवढी कुलिंग व्हायला पाहिजे तेवढा तो ड्रेनच्या साह्याने पाणी बनवून बाहेर निघून इथं टेम्परेचर यायला उशीर लागतो. पण ते असं फॅन जर चालू नसला तर सफोकेशन झाल्यासारखं वाटते, दार वगैरे बंद राहते हे आता हॅबिट आहे. कसं तरी वाटते. माणसाला फिरणार नाही पण त्याचा आवाज तरी कानावर पाहिजे, तेव्हा झोप येणार नाही तर येणार नाही. येणार नाही. हा कापड दे आणि कॉईन नाही टाकलेलं, कॉईन वगैरे नाही. ते कसं असते माणसाला त्याची habit आहे. हो, किती थंडी असली तरी अंगावर हे कस्टमर जे यूज करतात त्याच्यावरच डिपेंड असते एसी. एक कॉइन ऐसे चालू ठेवा, कारण की एअर थ्रू त्याला डायरेक्ट नाही लागत. आता हा एसी ना हा फॅन हा जवळ डिस्टन्स करायला काहीच नाही काहीच नाही. 1-1.5 फुटाचा डिस्टन्स, 2 फुटाचा. हवा कोणाला लागला डायरेक्ट तसा. आणि पंखा चालू अगर हॅबिट आहे चालू ठेवायचा आहे, आम्ही तर नाही म्हणतो, चालू ठेवायचा आहे तर 1 वर नाही 7. नाही बिलकुल स्लोली राहते माझा फॅन. पण कसं आहे ते प्रॉब्लेम क्रिएट झाला ना, मग कुलिंग कस्टमर म्हणते ना हा. कुलिंग नाही होऊन राहिली. इलेक्ट्रिक वस्तूवर डायरेक्ट नाही हो घालायचं. हो, त्याच्यामुळे भरपूर आपण लोकांच्या direct टिव्या खराब मारतो झाल्या म्हणते. हा आणि तो धरून घेते मग डायरेक्टली मॉइश्चर हा. धरला तर मग ते अंदर गेला एक वेळा, हा मग काही निघत त्याच्यामुळे ती नाही. टीव्ही आपली मागे अशी करत होती. पण आपण तेवढं तर पुसलंच नाही नाही. किती पुसत होता आपण, आता एवढ्यातच नाही पुसत आहे. हो. नाही तर ते काचामधून नाही का आतमध्ये जात होता, हो. तर तसं नाहीच पुसायला लागत. नाही तर हे झाली नाही हे तरी पुसत राहतं. त्याचं कारण आहे की याची स्विंग दिलेली आहे लाईनिंग वाली, याच्यावर डस्ट बसलं ना ते चिपकून जाते अंदर, दिसलं मग पुसल्याने लवकर निघत नाही. अगर हे तुम्हाला पुसतं जमत असेल महिन्यातून 1 वेळा, जसं एसी चालू आहे तेवढा तुम्ही पुसत, ते तुमच्यासाठी आहे. आणि आता आम्ही तर सर्व्हिसिंग मध्ये पुसून घेतो, मग नंतर तसंच नाही, राहील. आम्ही हातच नाही लावत. ते म्हटलं असं वाटतं की कशाला एवढ्या महागाच्या वस्तू बिघडवायच्या. काय बिघडत नाही ना, याला काही ना. हं? आम्ही कॉलिंग याच्यासाठी मागतो का डागडुग असतात ना, हे राहू दे.
मी जेवढं तुम्हाला सांगितलं इन्फॉर्मेशन तेव्हा कोणता एसीवाला नाही सांगणार गॅरंटी आपली. हो का? कारण का हो, एवढा इन्फॉर्मेशन आता सांगितलं आता कोणाला हे भीती असते का एवढं सांगितल्यावर मग कस्टमर स्वतःच काही ना काही करून पाहिजे घरी. हो हे आहे. 100% नाही नाही आहे ही गोष्ट आहे. मग समोरच्याला भीती असते का उद्या जाऊन आपल्याला बोलवणार नाही. आम्ही नाही करत बा तसं. नाही सांगून राहिलो मी. हो नाही आहे भरपूर आहे करणारे. तुम्ही युट्यूबवर बघून घ्या. हो आहे यूट्यूबवर आहे ना हे असं असा काढायचा तसा सर्व्हिसिंग करायचा खूप लोक करतात. घरच्या घरी भरपूर लोक करणारे आहे. खूप लोक काही लिमिट नाही एवढं. टावेल काढून घे टावेल. मागून हे 24 वर्ष राहते आपलं. 27वर असते ना? नाही नाही 24 वरच असते ते. करूनच आहे तसं 24 वर. ते तर इन्व्हर्टर एसी आहे आपला त्याच्यावरच चालू होणार. हो ते जसं आहे तसंच आहे. आम्ही वाढवत वगैरे नाही. 24 वरच राहते. अच्छा नाही, तो 27वर चालते वाटते. नाही तोही तेवढाच चालते ना. नाही 27वर चालते तो. नाही 24 वरच आहे. तो कोणत्या कंपनीचा आहे? तो LGचा आहे. तो LGचा आहे. हा ओ जनरल आहे. दोन्ही सोबतच घेतले होते. नाही नाही हा आधी घेतला तो मागच्या वर्षी घेतला. याला 2 वर्ष झाली त्याला 1च वर्ष झालं. त्याची सर्व्हिसिंग केली. हो त्याची गेली. ती- त्याची फ्रीमध्ये होती नाही या वर्षी. सर्व्हिसिंग होती ना. हो फ्री सर्व्हिसिंग जास्त काय नाही करत. हो. फिल्टर काढून साफ करून घेणार, हम्म. मागं पाणी मारून घेणार, झाला का. हो याची पण तशी दिली होती आधी. क्लीनच आहे म्हणते सर्व ते. फ्रीमध्ये राहते ना. हो. मग एवढे कुठं चांगलं करणार ते. नाही करत. आता मी स्वतः वर्पूलमध्ये होतो, 8 वर्ष काम केलं आहे. पेड सर्व्हिसिंग ना फ्री सर्व्हिसिंग मध्ये तुम्हाला खूप difference फरक भेटेल. राहते. तिथूनही होते कॅच. वाव. किती लवकर हवा आली. नाही तर कुलिंगच नव्हती होत लवकर. खूप चालू. तर चला अशा पद्धतीने एसीची सर्व्हिसिंग पण झाली आणि त्यांनी ना खूप छान असं समजावून सांगितलं. म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. कारण बरेच जण आहे ना खरंच यूट्यूबवरून व्हिडिओ पाहू आहे ना आपल्या कुठल्याही अशा महागड्या वस्तूची आहे ना म्हणजे खोलखाल करतात. आणि मग काय होतं ना आपल्यालाच त्याचा म्हणजे भरणा भरावा लागतो. कारण की वस्तू लवकर खराब होतात. मग आपल्याला काही त्याच्यातलं कळत पण नाही. म्हणून ना खरंच जे काही करणारे असेल ना त्यांनी असे कामं करू नका. कारण त्यात आपलंच नुकसान आहे. तर छान अशा म्हणजे सर्व्हिसिंगवाल्यांना कुठल्याही वस्तूची सर्व्हिसिंग करायची असली तर आजकाल तर कंपनीचे फोन नंबर असतातच. तर त्यांना फोन करून बोलवायचं आणि अशा पद्धतीने सर्व्हिसिंग करून घ्यायची. म्हणजे आपल्या वस्तूनं खूप जास्त दिवस टिकतात. नाही तर मग आपलंच नुकसान होतं याच्यातून. कशी चालू ठेवा.
आणि त्या रिमोटवर स्विचची बटन दिलेली आहे. हो ते माहीत आहे पण आम्ही नव्हतो करत बेडरूम तसं. म्हणजे तुमचा रूम लहानच आहे, जास्त मोठं नाही. हो नाही. म्हणूनच 1 टनचाच घेतलाय ते नाही का. फक्त असं आहे का आता थोडा टेम्परेचर खूप वाढला आहे ना, हा, उन्हात टेम्परेचर खूप खूप होऊन राहिला आहे ना, हा. तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये एसीला खूप प्रॉब्लेम होतात. हो. आणि कसं होते माहिती आहे का, आता जसं ऊन येते हम्म. तो पूर्ण ऊन तुमच्या आउटडोअरवर जाते, हो. बरोबर. मागच्या साईडनं आउटडोअरवर जाते ना, हम्म. त्यालाही कंटिन्यू अगर ऊन लागली हो. का तो हीट होते ना अंदर. होते म्हणजे आता टेम्परेचर वाढलं आहे, वाढलाय. हो सध्या कंडिशनमध्ये आपल्याला 46-47 गेलेलं आहे. हो. तर चला अशा पद्धतीने ना ए सीची छान अशी सर्व्हिसिंग झाली आणि तुम्हाला छान अशी उपयुक्त माहिती पण मिळाली ह्या व्हिडिओमधून. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.